पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बीडमध्ये आज मनोज जरांगेंची शांतता रॅली निघणार आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली निघणार आहे। रॅली होणाऱ्या मार्गावर दुतर्फा मनोज जरांगेंचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीडमध्ये आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेचा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या आहे बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील आणि अभिवादन करतील आणि खऱ्या अर्थानं जे आहे इथून जे आहे ते रॅलीला सुरुवात होणार आहे। आणि या ठिकाणाहून जर परिसर बघितलं तर साधारणतः 2 ते 2.25 किलोमीटरचं हे अंतर आपल्याला पाहायला मिळते। आणि हा जो पुढचा जो परिसर जर पाहितला तर हा परिसर आहे माळीवीस चौकातला। सगळ्यात जास्त वर्दळ असणारा हा शहरातला मुख्य जो आहे तो चौक आहे आणि या चौक परिसरातून मनोज जरांगे पाटील यांची जी शांतता रॅली आहे या ठिकाणाहून निघणार आहे। आणि हा जर पुढचा जर भाग बघितला तर इथून खऱ्या अर्थानं बीड पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनचा जो परिसर आहे तो आपल्याला इथून सुरुवात होते। आणि हा जो चौक आहे हा चौक जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये जी सांगता जी रॅली आहे ती रॅली जी आहे या ठिकाणी होणार आहे। आणि मोठ्या वेगळ्या पद्धतीनं जर बघितलं तर भगवे पताके आहेत, बाजूला बॅनर आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे अक्षरशः वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते आता सजवण्यात आलेलं आहे, नटवण्यात आलेलं आहे। जरांगे पाटलांचा बीड जिल्हा हा होम पिच आहे। काय निर्णय घेतील, सरकारला काय इशारा देतील हे मात्र त्यांच्या भाषणानंतर समजणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।